पावसाळा आला की कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या उगवून येतात. रानभाज्या म्हणजे रानामध्ये आपसूक येणाऱ्या भाज्या, ज्या वनस्पती आहेत, ज्या खाण्यायोग्य असतात, ज्यांची लागवड होत नाही. तर अशा भाज्या म्हणजे कुरडू असेल, फोडशी असेल, थरमळ असेल किंवा कोचिंदा कांदा, त्यानंतर टाकळा, भारंगी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. रोवणं सुद्धा आत्ता येतात आणि प्रत्येक भाजीचा आपल्या शरीरासाठी वेगवेगळा फायदाही असतो. त्यामुळं बहुतेक घरांमध्ये कोकणात पावसाळ्यादरम्यान या रानभाज्यांची भाजी केली जाते, आमटी केली जाते. म्हणजे कोचिंदा कांदा असतो, जो असा पाती-पातीसारखा येतो. आजकाल कमी ठिकाणी दिसतो तो. तो आत्ता पावसाळ्यातनं खाल्ला तर पोटातले जे कृमी असतात ते मरतात. त्यामुळे तो खाल्ला त्याची भाजीसुद्धा चांगली असते. आणि सहजासहजी मिळणाऱ्या भाज्या म्हणजे टाकळा किंवा भारंगी. तर मी आज टाकळा आणि भारंगीची एक वेगळ्या प्रकारची गोळ्याची भाजी करणार आहे. त्यामुळे मी आता रानामध्ये फिरून टाकळा आणि भारंगीची पानं गोळा करणार आहे. तर चला, येताय का भाजी खोडायला? आपण रानभाज्या जेव्हा खुडतो तर तेव्हा अशा काही भाज्या असतात ज्या म्हणजे अगदी त्या भाजीसारख्याच दिसणाऱ्या असतात, पण ज्या खायच्या नसतात, ज्या म्हणजे खाण्यायोग्य नसतात अशा असतात. तर त्यामध्ये अगदी छोटासा फरक असतो, पानांच्या ठेवणीमध्ये फरक असतो किंवा त्यांच्या शेंगा किंवा फुलं ह्यांच्या फरकावरून ओळखलं जातो तसं आहे. तर त्यात टाकळ्याचं मी आता तुम्हाला दाखवते. एक टाकळा जो असतो ज्याची पानं थोडी गोलसर असतात, जो आपल्याला खायचा असतो, आणि दुसरा टाकळा असतो तर त्याची पानं थोडीशी टोकाला असं लांबट असतं. तर तो टाकळा आपल्याला खायचा नसतो. तुम्हाला दाखवते जवळून पानं. हे बघा, ह्याची पानं गोलसर आहेत, जरी टोक असलं तरी गोलसर आहेत. आणि आता हा टाकळा बघा, याची पानं पूर्ण टोकदार आहेत अशी. हा न खायचा टाकळा आहे. ही आहे भारंगी. ह्याला अशी निळसर फुलं येतात. ही फुलं पण आपल्याला घ्यायची आहेत आणि ह्याची जी कोवळी पानं असतात, म्हणजे ही अशी बघा, ह्याला असं कात्रे कात्रे असलेली पानं असतात. तर ही कोवळी पानं पण आपल्याला घ्यायची आहेत. ही जी भारंगीची वरची खुडलेली कोवळी पानं आहेत, तर ती आणि फुलं मी आता चिरून घेणार आहे बारीक बारीक. आणि त्यानंतर कढईमध्ये पाण्यामध्ये ती वाफवून घ्यायची थोडीशी. थोडीशी अडसर असू शकतात ही, म्हणून ही वाफवून घ्यायची अगोदर आपल्याला. तर मी आता ही बारीक चिरून घेते. ही टाकळ्याची जी पानं आहेत ती पण थोडीशी चिरते मी, खूप बारीक नाही करणार आहे. ह्याच्यात स्टँड ठेवते आणि त्याच्यावरती ही चाळणी ठेवते आणि ह्याच्यामध्ये चिरलेली भाजी आता मी ठेवते. फक्त भारंगीची पानं वाफवून घेते मी. भाजी अर्धवट शिजलेली आहे. आता हे मी काढून घेते. भारंगीची भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी डाळीचं पीठ घालते. जसं
जसं आपण गोळ्याच्या आमटीमध्ये सोडायसाठी गोळे बनवून घेतो बेसनाचे, तर तशाच पद्धतीनं भारंगीच्या चिरलेल्या भाजीमध्ये डाळीचं पीठ घालून तिखट मीठ सगळं घालून घेणार आणि त्याचे गोळे करून मी आधी वाफवून घेणार आहे आणि त्यानंतर जो काही टाकळ्याची उरलेली भाजी जी आहे, पानं जी आहेत, तर ती वेगळी फोडणीला घालून त्याच्यामध्ये हे गोळे आपल्याला सोडायचे आहेत. तर आता मी हे सगळं त्याच्या गोळे जे आपल्याला सोडायचे आहेत त्याच्यासाठीचं सगळं मिश्रण करून घेते. हळद घालते, लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट करू शकता ते, आणि थोडासा हिंग, चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर त्याचे गोळे वळता येतील असे करून घ्यायचे. आता लागेल तसं डाळीचं पीठ मी वरनं घालून घेते. सगळ्यात पहिल्यांदा खूप डाळीचं पीठ मी घातलं नाही, कारण एकदम आधी घातलं तर गुठळ्या होतात आणि त्या पानांना मग तिखट मीठ नीट लागत नाही, म्हणून आधी थोडंच घातलं डाळीचं पीठ. तर वरून लागेल तसं करून घेते. हे जे पीठ मी आता भिजवलेलं आहे, ज्याचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत, तर ते मी काही खूप घट्ट भिजवलेलं नाहीये, कारण आपल्याला आमटीमध्ये वगैरे ते गोळे सोडायचे नाहीत, आपल्याला सुक्या भाजीमध्ये सोडायचे. त्यामुळे ते थोडेसे वाफवल्यानंतर थोडेसे कडक होतील अजून. आत्ता जर घट्ट पीठ घेतलं तर असे आतमधून असे दाठरल्यासारखे होतात, ते गोळे नीट शिजत नाही, म्हणून किंचित पातळसर पीठ मी ठेवलेलं आहे. हाताला तेल लावून गोळे वळता येतील इतपत ते पीठ घट्ट आहे. तर आता मी याचे गोळे करून वाफवायला ठेवणार आहे. हे बघा गोळा होतोय. हे गोळे 5 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचे. भारंगीचे वाफवलेले गोळे आपले तयार आहेत शिजून. आता मी कढईमध्ये फोडणी करणार आहे. त्याच्यामध्ये तिखट, हळद, हिंग, मोहरी हे घालणार. त्यानंतर लसूण आणि कांदा घालणार आहे. थोडं ओलं खोबरं घालणार आहे आणि जी आपण चिरलेली टाकळ्याची भाजी आहे ती त्याच्यामध्ये घालणार. थोडंसं पाणी घालणार. बाकी मी त्याला काही भाजीला लावणार नाहीये, म्हणजे काही जण डाळीचं पीठ किंवा तांदळाचा रवा वगैरे घालतात त्याच्यामध्ये एकजीव एकसंध होण्यासाठी म्हणून, पण मी तसं काही करणार नाहीये. त्यानंतर त्याला चांगलं शिजू देणार, चवीनुसार मीठ घालणार आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जे वाफवलेले गोळे आहेत भारंगीचे ते त्याच्यामध्ये सोडायचे आणि त्यानंतर एकच उकळी आली की आपली भाजी तयार. मोहरी घालते, कारळे घालते, थोडा हिंग, थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट नंतर वरून घालेल. आता ह्याच्यात लसूण घालते, कांदा घालते, आता ही भाजी टाकायची चिरलेली ह्याच्यात घालते. ह्याच्यात थोडंसं पाणी घालते मी.
चवीनुसार मीठ घालतेय. आणि थोडंसं ओलं खोबरं. जे आरोग्यासाठी पौष्टिक आहे तर ते चवीला तितकंसं छान लागत नाही असं एक म्हटलं जातं. ह्या ज्या रानभाज्या आहेत तर त्या इतर भाज्यांच्या तुलनेत त्याची चव थोडीशी सपक किंवा किंचित अडसर लागते. पण ह्या भाज्या त्या त्या ऋतूमध्ये येतात. म्हणजे आता ह्या पावसाळ्यातल्या भाज्या आहेत ज्या जेमतेम 3-1 महिने आपल्याला मिळतात, 2.5 ते 3 महिने. तर त्या त्याच कालावधीत खाल्ल्यावर आपल्याला आपल्या शरीराला जे आत्ताच्या काळामध्ये लागतं ते बरोबर त्या भाज्यांमधून आपल्याला मिळतं. त्यामुळं कितीही चवीला थोड्याशा अडसर लागल्या किंवा इतक्या छान नाही लागल्या, चमचमीत नाही लागल्या, तरीही त्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. त्या खाल्ल्या पाहिजेत असं मला वाटतं. भाजी शिजलेली आहे आपली. मस्त वास येतो. आता ह्याच्यामध्ये मी हे वाफवलेले जे आपले गोळे आहेत तर ते मी घालतेय. आता फक्त 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवते. त्यानंतर आपली भाजी तयार. नाचणीची भाकरी आहे, घरचं दही आहे आणि आपली भारंगी आणि टाकळ्याची गोळ्याची भाजी आहे. मी आता खाऊन बघते. वा, खूप भारी झाली, खूप भारी झाली.